ललिता मराठी किचनमध्ये आपले स्वागत। आज आपण चणे घेतलेले आहे। याला 5-6 तास भिजून घेतलेले आहे। शुक्रवारचा उपवास आहे आज, त्यासाठी मी आंबट टाकणार नाही आहे आणि याची भाजी बनवायची आपल्याला। आता तुम्हाला मी सामुग्री सांगते। कांदा घेतलेला आहे एक मोठा, चिरून घेतला आहे आणि भाजून घेतलेला आहे। कोथिंबीर घेतलेला आहे चिरून, खोबरे घेतले, त्याला चांगले कापून घेतलेले आहे आणि तळून घेतले। 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा हळद, 1 मोठा चमचा धने पावडर, चवीनुसार मीठ, जिरे 1 चमचा, अद्रक 7-8 पाकळ्या लसणाच्या आणि कढीपत्ता तडक्यासाठी। कुकरमध्ये आपण 1 तांब्या पाणी टाकू। आता आपण हरभरे टाकू। चणे उकडताना थोडं मीठ घालू, 2 शिट्या काढून घेऊ। आता मस्त चणे शिजून झालेले आहे। शिट्या 2-3 लावून घेतल्या। आता आपण याला थोडे मिक्सरमध्ये घेऊन, भाजी घट्ट यायला पाहिजे म्हणून आपण हे थोडे मिक्सरमध्ये वाटून घेऊ। आता आपण मसाला वाटून घेऊ। भाजलेला कांदा, अद्रक, जिरे, लसूण, भाजलेलं खोबरं। आता याला आपण वाटून घेऊ। आता भांडं गरम झालेलं आहे। आता आपण त्यात तेल घालू, वाटलेला मसाला घालू। लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर, हळद। आता चांगलं परतून घेऊ। थोडं पाणी घालू। चणे घालू। वाटलेले चणे घालू आपण। सर्व मिश्रण सगळं एकजीव झालं पाहिजे, असं हलवत राहायचं। 1 ग्लास पाणी टाकू। चवीनुसार मीठ घालू। आता झाकण ठेवून 1 उकळी येऊ देऊ। भाजीला छान उकळी आलेली आहे। आता आपण त्यात कोथिंबीर घालू। आता आपण भाजीला तडका देऊन घेऊ। थोडं तेल टाकू, मोहरी टाकू, याला एक चांगला हलवून घेऊ। आता आपण कोथिंबीर घालू। आता आपण वाढू। संतोषी मातेच्या नैवेद्याची काळ्या चण्याची भाजी, रवा तुपाचा शिरा आणि चपाती। रेसिपी आवडली असल्यास चॅनलला शेअर, सबस्क्राईब, लाईक करा।